सिंधुदुर्गच्या आंबोलीतील महादेव गडावरती पर्यटक 400 फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना घडली। निपाणी इथले डॉक्टर आयुब सय्यद काल संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास 400 फूट खोल दरीत कोसळले। महादेव गडावरती रेलिंग बाहेर जाऊन फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही। रेलिंगवर चढून दरीच्या बाजूने खाली उतरले आणि त्याच वेळी त्यांचा पाय घसरून ते 400 फूट खोल दरीत कोसळले। ही घटना त्या ठिकाणी मक्याची कणसं विकणाऱ्या तरुणानं त्याच्या मित्रांना सांगितली। त्यांनी याची कल्पना आंबोली पोलीस दूरक्षेत्राला दिली। आंबोलीच्या सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमकडून रेस्क्यू सुरू करण्यात आलं, मात्र दाट धुकं असल्यानं शोध मोहिमेत अडचण येत होती। सध्या महादेवगड पर्यटनासाठी सुरक्षित होईपर्यंत बंद करण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील महादेवगड येथे काल पर्यटकाचा पाय घसरून खोल दरीत कोसळलेला होता। काल शोध मोहीम घेण्यात आली होती, मात्र दाट धुकं असल्यामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आलेली होती। मात्र आता पुन्हा रेस्क्यू करण्यात येत आहे। या ठिकाणी शोध मोहीम घेऊन रेस्क्यू करण्यात येणार आहे। या ठिकाणी सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली आणि सांगली यांच्या मार्फत या ठिकाणी शोध मोहीम घेण्यात येत आहे। रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। खोल दरीत या ठिकाणी जे रेस्क्यू करणारे लोक आहेत ती उतरताना या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने निपाणीमधील ग्रामस्थ देखील आहेत आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच रेस्क्यू करण्यात येत आहे। वर्षा पर्यटन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि अशी घटना आंबोलीत घडली, त्यामुळे पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळेच या ठिकाणी गालबोट लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। या ठिकाणचा जो पर्यटक खाली कोसळलेला आहे तो पर्यटक माझ्या बाजूला जी रॅलिंग दिसते ती रॅलिंग क्रॉस करून खाली गेले होते आणि सेल्फी काढताना पाय घसरून खाली कोसळल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांनी दिलेली आहे। मात्र आता सकाळपासून या ठिकाणी रेस्क्यू करण्यात येत आहे, मात्र दाट धुकं असल्यामुळे रेस्क्यू करायला देखील अडचणी निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।